बाबा आपलं नाव काय? विठ्ठल मेंगाव, आपण कुठून या ठिकाणी आलात? निरगुडे. निरगुडे या ठिकाणून आलात. आपण या बाजारपेठेमध्ये कुठला माल विक्रीसाठी आणला? कांदा. कांदा विक्रीसाठी आणला. शिरूर लोकसभेची निवडणूक चालू आहे. या लोकसभेमध्ये जे उमेदवार आहेत ते उमेदवार आपल्याला माहिती आहेत का? हो, कुठले कुठले उमेदवार आहेत? माननीय आढळराव पाटील आणि माननीय अमोल कोल्हे. तर या दोन्ही उमेदवारासंदर्भात आपल्याला काय वाटतं? आम्हाला म्हणजे आत्तापर्यंत एक BJPचं सरकार हे चांगलं सरकार असेल अशी आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा होत्या. परंतु यांनी आमचं असं वाटोळं केलं का नाही घरी नाही दारी नाही बाहेरचा नाही घाटचा, कुत्र्यासारखी हालत आमची केली. त्यामुळं काहीही झालं आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही सेना भाजपला निवडून देणार नाही. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा आहे, त्यांनाच आम्ही निवडून देणार आणि देणार. या ठिकाणी जे दोन उमेदवार आहेत, शिवसेनेतर्फे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. या दोन्ही उमेदवारासंदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे ती सांगा. उमेदवार दोन्ही पण चांगले. आम्ही काय कोणत्याच उमेदवाराला नाव ठेवतो असं नाही, पण आम्हाला फक्त जो वर झेंडा लावायचा महाराष्ट्र सरकार जो केंद्र सरकारमध्ये बसवायचा तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता देशात आली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसची सत्ता या देशामध्ये आली पाहिजे, परंतु या ठिकाणी आता जे BJP सरकार आहे तर या सरकारच्या बाबत आपण समाधानी आहात का? बिलकुल नाही. यांनी फक्त फसवागिरी केलेली आहे. का समाधानी नाहीत याबाबत काय सांगू शकाल? कुठे गेले जे 2 नंबरचे पैसे म्हटले आम्ही देशात आणतो गरिबांना वाटतो. अहो यांचेच खिसे भरले. कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या गरिबाला रुपया भेटला? आज बघा तुम्ही त्यांचे स्वतःचे हे बघा, याचा असेल भाजपचा असेल फंड असेल काही कोटी लाखात, यांचे स्विस बँकामध्ये किती पैसे पडलेले? करोडो रुपये. प्रत्येक नेत्याचे जेवढे नेते भाजपमध्ये आहे त्यांचे स्विस बँकामध्ये कोटीने रुपये आहेत. सगळ्यात जादा भाजपचे नेते असतील त्याच्यात. आणि मग काय शेतकरी इथं आज 4 वर्ष झाले शेतकरी रडतोय. कांदा 2 रुपये, कांदा 5 रुपये, बटाटे 3 रुपये. अहो काय चाललंय काय? आमच्या आता समजा आम्ही मावळपट्ट्यातले आहोत. आमच्या मावळपट्ट्यात मेन उत्पादन असतं कांदा आणि बटाटा आणि भाताला पाऊस नाही तर भात झाला नाही. कांद्याला बाजार नाही तर शेतकरी रडतोय. आज जिथं मजुरी 2 रुपये लागायची तिथं मजुरी आज 10 रुपये घालावं लागते. आणि काय त्या भाजप सरकारचं काय करायचं आम्ही सांगा? कुठं नेऊन ठेवायचं? या ठिकाणी खासदार शिवाजी आढळराव हे 15 वर्ष खासदार आहेत, तर यांनी या परिसराचा विकास केलाय का नाही याबाबत आपलं काय मत आहे? आम्हाला वैयक्तिक पाटलांवर टीका करायची नाही कोल्ह्यांवर टीका करायची. आम्हाला फक्त पक्षावर टीका करायची. पक्षानं केलं काय, तुमच्या पक्षाने केलं काय आणि हे पक्ष काय केलं? ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता असताना यांनी सांगितलं यानं भ्रष्टाचार केला त्यानं केला भ्रष्टाचार. आम्ही मानतो भ्रष्टाचार केला तर केला, परंतु त्यांनी शेतकऱ्यांना जगवलं. हे कुठं विसरता का शेतकऱ्यांना त्या काळात सुद्धा जगवलं? त्यांनी भ्रष्टाचार केला मान्य, आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढे भ्रष्टाचार केला मान्य करतो आम्ही, पण त्यांनी कमीत कमी शेतकऱ्याला जगवलं. शेतकरी जगला त्यांच्या काळात. आजच्या काळात हे 4 वर्ष झाले आम्ही मरायला लागलो. कोण जगतंय? कोणी शेतकरी जगत नाही. म्हणून आम्हाला सत्ता बदलायची. सत्ता आणि परिवर्तन होणारच. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणारच. शिरूर लोक मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे का? 100% 101% अटळ आहे. अमोल कोल्हे निवडून येणार म्हणजे येणार, हे ठरलेलं गणित म्हणजे गणित.